जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 15वा. आत्मदशक. समास 10वा. सिद्धांत निरूपण. नाम श्रीराम समर्थ. समर्थांनी. दशक 10वा. सिद्धांत निरूपण. सिद्धांत म्हणजे काय? विवेक, समज आणि पात्रता. हे तिन्ही गोष्ट कुठेही असतं तरी काम सफल होतं. आणि अविवेकी, अज्ञानी, अनुभवहीन व्यक्ती काम बिघडवतं. देव आपल्याला सर्व संधी देतं, पण बुद्धी आणि विवेक असलेला व्यक्ती त्याचा खरा उपयोग करतो. आणि काही जण असतात ते संधीचं सोनं करत नाही. समर्थ सांगतात, योग्य व्यक्तीला काम दिल्यावर योग्य व्यक्तीला काम द्या, नाहीतर विनाश निश्चित आहे. समर्थ सांगतात, एखादी गोष्ट अज्ञान अनुभव न केल्याने नुकसान होते, पण त्याच गोष्टीला जर योग्य पद्धतीने समजून जाणकाराने केलं, उत्तम फळ प्राप्त होईल. पुढे समर्थ सांगतात, सिद्धांत निरूपण. त्याच्यावर निरूपण दिलंय सिद्धांतावरती. गगने अवघेची होत जाते, गगनायसे तगेना ते, निश्चळे चंचळे नाना ते, येण्याची नाही. समर्थ सांगतात की गगनी अवघेची होत जाते म्हणजे आकाशामध्ये अनेक प्रकारच्या घटना होत आहेत. ते गगनायसे तगेना ते म्हणजे ते गगनामध्ये दिसत नाहीये, टिकून राहत नाहीये. तसंच समर्थ सांगतात, जे आहे होत जातं, नष्ट होत राहतं, येतं जातंय, टिकून राहत नाही. त्याचप्रमाणे निश्चळ प्रेमाच्या ठिकाणी चंचळ येते आणि जाते, ते टिकून राहत नाही. अंधारा दाटला बरवे, वाटे गगन झाले काळे, रवी किरणे ते पिवळे, सवेची वाटे. म्हणजे समज सांगतात, ज्यावेळी आकाशात अंधार दाटून येतो तेव्हा आकाश काळे झालेले वाटते, अंधार दिसतो, काळोख पसरतो. आणि जेव्हा जसं जसं सूर्याचा उजेड येतो, सूर्य किरण होतं, तेव्हा आकाशात पसरतात, तेव्हा हे जग सगळं पिवळं झालेलं दिसतं. म्हणून कोणत्याही गोष्टीचा समज सांगतात अहंकार, अभिमान नसावा. जी गोष्टी आहे ती दुसरी कधी ना कधी ती गोष्ट जाणारच आहे. जसं सूर्य आणि चंद्र, सूर्य सकाळी उगवला तर संध्याकाळी मावळणार आहे, फिक्स आहे. दुसऱ्या दिवशी परत तो झेप घेणार आहे, परत उगवणार आहे. तेच समोर सांगतात, विवेक म्हणजे काय? म्हणजे अंधारात वाट सापडत नाही. समोर इथे फक्त उदाहरण दिलं आहे, अंधार दाटला बळे, वाटे गगन झाले काले. अंधारात वाट सापडत नाही. आपल्याला आपल्या अंतरी आपल्याला विचारलं पाहिजे, विवेकानेच योग्य दिशा दिली पाहिजे. आपल्या अंधारात आपल्याला वाट सापडत नाही, जर काही कुठे आपला प्रॉब्लेम झाला, आपल्याला रस्ता शोधता आला पाहिजे. तसंच अज्ञानात मनुष्य चुकतोच. विवेकमध्ये सांगितले सूर्यकिरण, जो निर्णय स्पष्ट करतो त्याला तो मार्ग सापडतो. फक्त आपल्याला विवेकाने काम करता आलं पाहिजे, विवेकानेच योग्य दिशा ठरते. जसं सूर्य उगवल्यावर उजेड पडल्यावर मार्ग दिसतो, तसंच विवेक बुद्धीला दिशा देतो आणि मनातील उष्णता, राग, अहंकार कमी होतं. म्हणजे कधी कधी वाटतं ते खरं नसतं, पण आकाशात ढग दिसतात ते प्रत्यक्ष क्षणात नाहीसे होतात, अनुभव आहे ते. म्हणून कधी कधी भावना ज्या असतात त्या खोट्या असू शकतात, पण विवेक त्याची परीक्षा करतो. म्हणून आपल्याला शांतीने, सावकाश, निरायास, सर्वोत्तम चालणे म्हणजे घाई नाही, राग नाही, गोंधळ नाही. शांतपणे, विवेकाने, अनुभवाने केलेली वाटचाल खऱ्या अर्थानं शास्त्रीय ठरते, उपयोगी ठरते.
उदंड हिव जेव्हा पडिले, गमे गगन थंडे झाले, उष्ण झळेने वाळले, ऐसी वाटे. म्हणजे समज सांगतात उदंड हिव जेव्हा पडिले, म्हणजे हिव म्हणजे थंडी. जेव्हा अतिशय थंडी पडते तेव्हा आकाश थंड झालेले असते असे वाटतं, पण ते कडक उन्हामुळे वळून निघते, जाळून निघते. जेव्हा ऊन पडतं तेव्हा आपल्याला भरपूर उन्हाचे चटके लागू लागतात. ऐसे जे काही वाटले ते ते झाले आणि गेले, आकाशासारखे तगले, हे तो घडेना. तर मला सांगतात हे काय जे तुम्हाला वाटतंय ते सर्व जे जे वाटते ते ते येते आणि जाते, ते काही आकाशासारखे टिकून राहत नाही. उत्तम जाणीवेचा जिनस, समजून पाहे सावकाश, निराभास ते आकाश, भास मिथ्या. समर्थ सांगतात उत्तम जाणीव जर असेल तिलाच हे सावकाश समजतं की आकाश निराभास आहे आणि भास हे मिथ्या आहेत, खोटे आहेत. म्हणून जेव्हा समज आणि जाण एकत्र येतात तेव्हा विवेकच, अव्यक्तच म्हणजे फसवणूक नसलेला शुद्ध विवेक निर्माण होतो. आणि हा विवेक मनाला निरंतर निरस, शांतस आणि स्वच्छ बनवतो. उदकय पसरे, वायू पसरे, आत्मा अत्यंताची पसरे, तत्वे तत्व अवघेची पसरे, अंतर्यामी. म्हणजे उदक सर्वत्र पसरतं, वायू सर्वत्र पसरतं, आत्मा तर अत्यंतच आहे, तो पण पसरलेलाच आहे. तसं सर्व व्यापक आहेत, पण अंतर्यामी विचार केला की हे तर सर्व कळून येईल. चळते आणि चळेना ते, अवघे अंतर्य अवघेचे कळते, विवर विरण्याचे निवळते, विवरण्याची निवळते प्राणीमात्रांची. म्हणजे काय चंचल आणि काय स्थिर नाहीये हे अंतरात्म्याला सगळंच कळतं. म्हणजे जर प्राणीमात्राने विवरण करून पाहिलं की त्याला सर्व उलगडा होतो. म्हणून विवेकातून मिळणारी निवृत्ती, आत्मसंतोष, शांतता अखंड असतं. आणि ज्याची सत्याची अनुभूती आहे तेथे मागे परत आवश्यकता नसते. विवरता विवरता शेवटी, निवृत्तीपदी अखंड भेटी, जाळ्याने तुटी होणार नाही. म्हणजे फक्त ज्ञान नाही, फक्त बुद्धी नाही, अनुभव नाही, हे जेव्हा तिन्ही एकत्र येतील तेव्हा विवेक जन्मतो. म्हणजे विवरण करता शेवटी निवृत्तीपदाची प्राप्ती होते आणि निश्चळ परब्रह्म अखंड भेट होते. म्हणून काही ताटातूट होत नाही. जे जे ज्ञानाचे होते विज्ञान, आणि मनाचे होते उन्मन, तत्वनिर्शनी अनन्य विवेक होते. म्हणजे अशा प्रकारे समज सांगतात ज्ञानाचं होते विज्ञान, आत्मसाक्षात्कार झाला की द्वैत राहतच नाही. आणि ज्ञानाचे विज्ञान होते म्हणजे मनाचे उन्मन होते. आणि सारासार विवेकाने जर त्या तत्वांचं निरसापन करून पाहिलं तर जीव परब्रह्माशी अनन्य म्हणजे एकरूप होतो. वडिलांचे शोधून पाहिले ते चंचळाचे निश्चळ झाले, देव भक्तपणे गेले तय ठाई. म्हणजे वडिलांचे शोधून पाहिले म्हणजे अंतरात्म्याला शोधून पाहिलं की चंचळ अंतरात्मा आणि निश्चळ परब्रह्म आणि त्यातील देव भक्तपणाही एकवटतो. आणि देव आणि भक्त असं द्वैत्य उरलेलंच नाही आहे. समज सांगतात वेश लक्षणे ब्रह्मरूप याचा जर शोध घेतला तर मन चंचल होते, पण जेव्हा मन भक्तीमध्ये स्थिर होतं तेव्हा चंचलता नाहीशी होते. आणि समोर सांगतात बाहेर जर पाहिलं तर भटकतं आणि आज पाहिलं तर देव मिळतं.
ठाव म्हणता पदार्थ नाही, पदार्थ मात्र मुळी नाही, जैसे तैसे बोलो काही. कळावया, जे तेथे वगैरे स्थळवाचक शब्द वापरलेले आहेत, पण पदार्थ मात्र काहीच नाही. जसं सुचलं तसे करण्यासाठी बोललो एवढंच समर्थ सांगतात. म्हणजे ठाव आहे. ठाव म्हणजे हे आहे ते आहे असं बोलण्याचा आधार पदार्थ नसतो. शब्द हे कल्पना आहे, मान्यता आहे, भास यांच्यावर आधारित असतात. म्हणून समज सांगतात जे दिसतं ते खरं नसतं. शब्दामागे वास्तव नसू शकतं, खरं नसतं ते. अज्ञानशक्ती निरसली, ज्ञानशक्ती मावळली, वृत्तीशून्य कैसी झाली, स्थिती पहा. म्हणजे अज्ञानशक्तीचं निरसन होतं आणि ज्ञानशक्ती मावळली, म्हणजे तिच्या परम ठिकाणी लय झाला आणि ती वृत्तीशून्य स्थिर प्राप्त झाली. म्हणजे ज्ञानाच्या प्रकाशात मनातील साक्षीभाव स्पष्ट झाला की बुद्धीची अस्थिरता शांत होतं आणि मन स्थिर होतं आणि ज्ञान मनाला स्थैर्य देतं. मुख्य शक्तिपात तो कैसा, नाही चंचळाचा वळसा, निवांती निवांत कैसा, निर्विकारी. म्हणजे समोर सांगता सद्गुरुकृपेने शिष्याचा अंतरीचा चंचलपणा जो आहे तो संपूर्ण नष्ट होऊन प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप होणे हा मुख्य शक्तिपात आहे. आणि मुख्य शक्तिपाताच्या ठिकाणी चंचलाचा वळसा म्हणजे भवरा नाही आहे. तो साधक शिष्य निश्चळ निर्विकार अशा परब्रह्माच्या ठिकाणी स्थिर आहे. आणि मुख्य शक्तिपात म्हणजे अंतर्मनातील मोठी जागृती, आणि ही जागृती चंचलता संपवते आणि मन निर्विकार शांत बनते. समोर सांगतात आंतरिक शक्ती जागली की मन आपोआप शांत होते. चंचळाची विकार बालटे, ते चंचळाची जेथे आटे, चंचल निश्चळ घडवटे, हे तो घडेना. म्हणजे समज चंचळाची विकार बालटे म्हणजे चंचळाच्या ठिकाणी अग्रे शाखा मुख्य चंचळ तेथे नाहीसे झाल्याने शिल्लक उरत नाही. आणि चंचल आणि निश्चळ मिसळणं हे तर कधी घडत नाही. म्हणजे चंचल मन विविध विकार निर्माण करतं आणि त्या व्यक्तीची चंचलता जाईल आणि त्या वृत्ती स्थिर आणि पवित्र होतं. म्हणून समज सांगतात चंचलता जर गेली तर विकार सर्व आपोआप नष्ट होतील. फक्त आपल्याला मन स्थिर ठेवता आलं पाहिजे, चंचल होता कामा नये. महावाक्याचा विचारू, ते ते संन्यासास अधिकारू, दैवी कृपेचा जो नरू, तो ही विवरण पाहे. म्हणजे महावाक्याचा विचारू म्हणजे उच्च भक्तिभाव. म्हणजे महावाक्याचा विचार करण्याचा अधिकार फक्त संन्याशांनाच असतो, ब्राह्मणांनाच असतो. आणि एखाद्यावर जर दैवी कृपा झाली तर तो महावाक्याचे विवरण करू लागतो. म्हणून समज सांगतात उच्च भक्तिभाव आणि संतांचा ओंकार ज्ञान साधना यातून विवेकाची सर्वोच्च सिद्धी प्राप्त होते. आणि दैवज्ञ जे ज्ञानी आहेत आणि भक्तांच्या जीवनात हेच तत्वश्रेष्ठ मानलेले आहे. म्हणून तिन्ही प्रकारची उपासना झाली तर सिद्धी प्राप्त होते. तीन कोणते? भक्ती, ज्ञान आणि विवेक म्हणजे सिद्धी. संन्यासी म्हणजे षडन्यासी, विचारवंत सर्व संन्यासी, आपले आपणा आपणासी, निश्चयासी. म्हणून सांगतात संन्यासी म्हणजे जो षड म्हणजे 6 गोष्टींचा त्याग करतो. म्हणजे काम क्रोधादी 6 विकारांचा जो त्याग करतो तो संन्यासी. त्याला कोणताच अहंकार राहत नाही. आणि ब्रह्मविचार करणारे सर्व संन्यासीच आहेत, कारण या विचारात विकारांचा त्याग करावा लागतो आणि तो त्याग आवश्यक असतो. म्हणून समज सांगतात जेवढी साधना करावी तेवढी निश्चयपूर्वक आपल्याला उपयोगी पडते.
आणि संध्या म्हणजे ध्यान, उपासना, अंतर्मनाची तयारी हाच खरा अर्थ आहे. आणि तो विवेकाशिवाय कळत नाही. ज्याच्या अंतरी विवेक नसतो त्याची उपासना बाह्य स्वरूपात अडकते आणि विवेकाशिवाय साधना अर्धवट राहते. जगदीश ओळल्यावरी तेथे कोण अनुमान करी, आता सो हे विचारी विचार जाणती. म्हणजे जगदीश ओळल्यावरी म्हणजे जगदीश एकदा प्रसन्न झाला की तेथे अनुमान करण्याची काय आवश्यकता आहे. असो समोर सांगतात, आता हे राहू दे. जे विचारवंत असतात तेच विचार जाणतात. जे जे विचारी समजले ते ते निसंग होऊन गेले, देहाभिमान जे उरले ते देहाभिमान रक्षिती. म्हणजे जे विवेकी लोक आहेत त्यांना सर्व समजलं की निसंग होऊन परब्रह्माशी एकरूप होऊन गेलं तर देहाभिमानी जे असतात ते देहाभिमानाचे रक्षण करत बसतात. म्हणून समज सांगतात, लक्षी बैसले अलक्ष, उडून गेला पूर्व पक्ष, हेतुरूप अंतरसाक्ष तो हिमावळला. म्हणजे लक्षी बैसले अलक्ष म्हणजे ज्याच्या मनात ब्रह्म ठसलेलं आहे, ज्याच्या बाबतीत पूर्वपक्ष म्हणजे माया उडून जाते, तेव्हा अंतरात्मा जो हेतुरूप असतो तोही मावळतो. आकाश आणि पाताळ दोन्ही नाम अंतराळ, काढिता दृश्याचे चढळ अखंड झाले. म्हणजे आकाश आणि पाताळ हे दोन्ही वास्तविक अंतराळच आहेत. जर आपण पाहायला गेलो त्याच्यामध्ये दृश्याचा जो पडदा आहे तो जर काढला तर ते सर्व अखंड होतं, अखंड दिसतं. ते तो अखंडची आहे, मन उपाधी लक्षून पाहे, उपाधी निराशी साहे शब्द कैचा. म्हणजे वास्तविक ते खंडनच आहे, पण मन उपाधीकडे पाहून त्यास खंडित मानतं आणि उपाधी निराश झाल्यावर ते शब्दही सहन होत नाही. शब्द पर कल्पने पर, मन बुद्धी अगोचर, विचार पाहावा विचार अंतर्यामी. म्हणजे शब्दातीत, कल्पनातीत, मनबुद्धी अगोचर जो परमात्मा यांचा संबंधी अंतर्यामी सारासार विवेकाने जो विचार करतो तो समासांचा विचार करून पाहायचा आहे. शब्द पर कल्पने पर, मन बुद्धी अगोचर, विचारे पाहावा विचार अंतर्यामी. समोर सांगतात, शब्द पर कल्पने पर म्हणजे शब्दातीत म्हणजे कल्पनातीत आणि मनबुद्धी अगोचर जो यांचा परमात्मा यांच्या संबंधी अंतर्यामी सारासार विवेकाने विचार करून पाहावा. समोर सांगतात, पाहता पाहता कळो येते, कळले तितके व्यर्थ जाते, अवघड कैसे बोलावे ते कोण्या प्रकारे. म्हणजे समज सांगतात, पाहता पाहता कळो येते, पण कळले की अशी जाणीव राहता कामा नये आणि ती राहिली तर मग कळूनही न कळल्यासारखे व्यर्थ होतं. म्हणून हा विषय असा अवघड आहे की कशा प्रकारे बोलून समजून घ्यावा हे समजत नाही. वाक्यार्थ वाच्यांश शोधिला, अलक्षी लक्षांश बुडाला, पुढे समजून बोला कोणीतरी. म्हणजे वाक्यार्थ वाच्यांशाचा शोध घेऊन त्यातील लक्षांशाचे मनन निजध्यास करावे लागेल आणि ते करता करता अलक्षी म्हणजे परब्रह्मी लक्षांश लय पावतो आणि हे सर्व समजले तर त्याला बोलताच येत नाही. शाश्वत असं शोधित गेला, तेने ज्ञानी साच झाला, विकार सांडून मिळाला निर्विकारी. म्हणजे शाश्वताचा जर शोध घेतला आणि तो घेणारा असतो तोच सत्य ज्ञानी स्वरूप होतो आणि विकारांचा त्याग करून तो
निर्विकारी ऐक्य पावतो. दुःस्वप्न उदंड देखिले, जागे होता लटके झाले, पुन्हा जरी आठवले तरी ते मिथ्या. म्हणजे एखाद्याला दुःस्वप्न पडते, दुःखाचं स्वप्न पडतं, पण ते जागा झाला की ते मिथ्या ठरतं, खोटं ठरतं. समजा झाला तरी ते परत आठवलं तरी ते मिथ्या होते. म्हणून ज्ञान कायम राहते, त्यामुळे दुःखी होत नाही. प्रारब्ध योग देह असे अथवा नासे, विचारी अंतरी बसे, चळना ऐसा. जे प्रारब्ध योग असतो त्याप्रमाणे देह राहतो किंवा नष्ट होतो, पण ब्रह्मविचार जो अंतरात दृढ ठेवलेला असतो तो कधी चळत नाही, नाश पावत नाही. बीज अग्नीने भाजले, त्याचे वाढणे खुंटले, ज्ञातास तैसे झाले, वासना बीज. समर्थ उदाहरण देतात, जर एखादी बीज असते, फळाची बी असते, तिला जर अग्नीने भाजली की त्याचे जे वाढणे आहे ती खुंटते, त्याला अंकुर फुटत नाही, त्याला मुळं येत नाही. तसंच आहे आपल्या ह्याच्यात, या ज्ञानाच्या बाबतीत पण तसंच आहे. या ज्ञानाच्या याच्यामध्ये वासना बीज म्हणजे विकारांनी जर भाजलं, म्हणजे विकारांनी जर त्या गोष्टी पकडल्या, ज्ञानाच्या गोष्टी पकडल्या, तर ज्ञान मिळत नाही. त्या ज्ञानाने भाजलेलं गेल्याने परत अंकुर फुटत नाही. तसंच त्या मनात परत वासना निर्माण होत नाही, त्यामुळे त्याला परत जन्म घ्यावा लागत नाही. विचारे निश्चळ झाले बुद्धी, बुद्धीपासून कार्य सिद्धी, पाहता वडिलांची बुद्धी निश्चळी केली. म्हणजे विवेकाने ज्ञानाची बुद्धी आत्मस्वरूपी स्थिर झालेली असते, पण त्या स्वीर बुद्धीमुळेच कार्यसिद्धी होत असते. आणि पूर्व झालेले साधू संत यांची बुद्धी ही निश्चळ परब्रह्मात समरस झालेली दिसून येते. निश्चळ असं ध्यात होतो निश्चळ, चंचळ असं ध्यात होतो चंचळ, भूत असं भूत ध्यात होतो केवळ, भूत होय. म्हणजे जो निश्चळाचे ध्यान करतो तो निश्चळ होतो, आणि जो चंचळाचे ध्यान करतो तो चंचळ होतो. जो केवळ भूतांश ध्यातो तो भूतच होतो. जो जसा विचार करतो त्याच प्रकारे त्याच्या इथे होत असतं. जो पावला सेवट वरी, त्यांस न काहीच करी, अंतर्निष्ठा बाजी घरी, तैसी माया. म्हणजे जो परब्रह्मापर्यंत पोचतो त्याला हे काहीच करत नाही. आणि जे अंतर्निष्ठ असतात त्यांना माया म्हणजे गारुड विद्याप्रमाणे मिथ्या वाटते, भास वाटते. मिथ्या ऐसे कळो आले, विचाराने सदृढ झाले, अवघे भयचे उडाले अकस्मात. म्हणजे माया मिथ्या असं कळून येतं आणि निरंतर विचाराने ते अंतरात सदृढ होतं, आणि त्या योगे अकस्मात सर्व प्रकारचे भय नाहीसे होतात. उपासनाचे उत्तीर्ण व्हावे, भक्तजन वाढवावे, अंतरी विवेक उमजावे, सकळ काही. म्हणजे हे सर्व उपासनेचे उत्तीर्ण आहे. हे सर्व राम उपासनामुळे कळले. म्हणून कृतज्ञतेने जगात श्रीराम भक्ती वाढवावी हे कार्य करत असताना अंतरी विवेकयुक्त राहून यशा अपयशाने आपली भूमिका चळू देऊ नये, असे समर्थ सांगतात. उपासनेचे उत्तीर्ण व्हावे, भक्तजन वाढवावे, अंतरी विवेक उमजावे, सकळ काही. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सिद्धांत निरूपण नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.